नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि हमाल या पदासाठी लागणारे आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी हे सर्व प्रश्न या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला, काळा घोडा हा उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा केला जातो? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? काळा घोडा बघा हा उत्सव प्रामुख्याने मुंबई या शहरामध्ये साजरा केला जातो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलं, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त मॅंगनीजचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वाधिक मॅंगनीजचे साठे हे नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसऱ्या ठिकाणी काय विचारलं, एलदरी हे धरण. एलदरी हे धरण विचारले कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? एलदरी बघा हे धरण पूर्णा नदीवर बांधण्यात आलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलं, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे या ठिकाणी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलं, मराठवाडा. मराठवाडा या प्रादेशिक विभागामध्ये कोणता जिल्हा येत नाही? बघा, सर्वांनी सांगायचं आहे मराठवाडा विभागामध्ये कोणता जिल्हा येत नाही. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. मराठवाडा बघा या प्रादेशिक विभागामध्ये या ठिकाणी वाशिम हा जिल्हा येत नाही. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, पृथ्वी स्वतःभोवती फिरते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते या फिरण्याच्या गतीला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? पृथ्वी बघा स्वतःभोवती फिरते या फिरण्याच्या गतीला आपण त्यांना परिवलन गती असे म्हणतो. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रामधली सर्वात कमी लांबीची नदी यापैकी कोणती आहे? बघा, या ठिकाणी 4 नद्या आहेत. हे बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लांबीची नदी यापैकी कोणती असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. नर्मदा नदी या ठिकाणी बघा सर्वात कमी लांबीची नदी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं ब्रीदवाक्य कोणतं आहे? महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं ब्रीदवाक्य कोणतं असेल? बघा, सर्वांनी सांगायचे प्रवाशांच्या सेवेसाठी. प्रवाशांच्या सेवेसाठी हे महाराष्ट्र राज्य बघा परिवहन या ठिकाणी ब्रीदवाक्य आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा, रामटेक. रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, सर्वांनी सांगायचे रामटेक हे धार्मिक स्थळ पहा नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? महाराष्ट्रामधला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता असेल? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. जायकवाडी बघा महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई हमाल लिपिक आणि चालक बघा या सर्वांसाठी बघा लागणारे असेच बघा 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा, आता परीक्षेला कमी वेळ आहे. बघा, ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 काय विचारला, खालीलपैकी कोणत्या पद्धतीमध्ये पाण्याचे सर्वात जास्त बचत होते? बघा, पाण्याची सर्वात जास्त बचत कोणत्या पद्धतीमध्ये होत असते? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. बघा, ठिबक सिंचन या पद्धतीमध्ये बघा सर्वाधिक पाण्याची बचत होत असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलं आहे, मुंबई हाय. मुंबई हाय हे खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनासाठी निगडित आहे?
याचे योग्य उत्तर काय असेल? मुंबई हाय बघा हे पेट्रोलियम या खनिज उत्पादनासाठी निगडित आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नवेगाव. नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट होतो, सर्वांनी पाठ करून ठेवायचा आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पंचगंगा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे, पंचगंगा ही नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 15 पहा, या ठिकाणी काय विचारलाय? महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता असेल? शेकरू महाराष्ट्राचा या ठिकाणी राज्य प्राणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 16 पहा, या ठिकाणी काय विचारलाय? गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून विचारले कोणती नदी वाहते? योग्य उत्तर काय पाहिजे? इंद्रावती ही नदी गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 17 पहा, या ठिकाणी काय विचारलाय? उत्तर व पूर्व. उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारची या ठिकाणी दिशा येत असते? बघा सर्वांनी सांगायचे, उत्तर आणि बघा पूर्व यांच्यामध्ये कोणती या ठिकाणी यायला पाहिजे? बघा सर्वांनी सांगायचे, या ठिकाणी बघा ईशान्य यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा 18. सांगली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? सांगली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर असेल? सांगली बघा हे शहर कृष्णा नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली होती? बंगालची फाळणी सर्वांनी सांगायचे बघा, सन 1905 मध्ये बघा लॉर्ड कर्झननी बंगालची फाळणी केली होती, तर ती फाळणी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली होती? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर सन 1911 मध्ये जॉर्ज पंचम यांनी बंगालची फाळणी रद्द केली होती. बघा सन 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 20 काय विचारलाय? भारताच्या अणुविज्ञानाचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात? सर्वांनी सांगायचं आहे, भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? डॉक्टर होमी भामा बघा यांना भारताच्या अणुविज्ञानाचे जनक त्यांना म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, या ठिकाणी काय विचारलाय? रक्ताचे शुद्धीकरण कोणता अवयव करत असतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, PYQ प्रश्न आहे. रक्ताचे शुद्धीकरण करणारा अवयव कोणता आहे? सर्वांनी सांगायचे, सर्वांनी पाठ करून ठेवायचं आहे. रक्ताचे शुद्धीकरण करणारा अवयव म्हणजे फुफ्फुस. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेला हजर राहिले होते? महात्मा गांधीजी कोणत्या गोलमेज परिषदेला या ठिकाणी हजर राहिले होते? तर दुसऱ्या गोलमेज या ठिकाणी परिषदेला महात्मा गांधी हे हजर राहिले होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? नोबेल पुरस्कार जगामधला सर्वोच्च पुरस्कार. नोबेल पुरस्काराची सुरुवात सन 1901 या वर्षापासून झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा, पाण्याने पृथ्वीचा किती टक्के भाग व्यापला आहे? पृथ्वीवर एकूण किती टक्के पाणी आहे? सर्वांनी सांगायचे, पृथ्वीवर बघा 71% या ठिकाणी पाणी आहे आणि 29% या ठिकाणी पृथ्वीवर जमीन आहे. विषय क्रमांक पुढचा, पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात? पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होत असतील? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, PYQ प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे पृथ्वीच्या परिवलनामुळे होत असतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, परिवलन गती, यामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे होत असतात. विषय क्रमांक पुढचा, जगामधलं सर्वात मोठं बेट कोणतं असेल? जगामधलं सर्वात मोठं बेट कोणतं असेल? ग्रीनलँड. ग्रीनलँड बघा जगामधलं सर्वात मोठं बेट आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 पहा, सूर्यमालेमध्ये सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? वेगवान ग्रह कोणता सूर्यमालेमध्ये? सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? गुरु ग्रह आहे. सर्वात वेगवान ग्रह कोणता असेल? बुध. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा, जगामध्ये सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं असेल? कोणतं असेल सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर? लेक सुपेरियर. हे काय आहे? जगामधलं बघा सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर लेक सुपेरियर. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे?
बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. PYQ प्रश्न आहे, भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे? तर अरवली. अरवली ही भारतामधली सर्वात या ठिकाणी प्राचीन पर्वतरांग आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा, हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न काय होता? हिराकुंड हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे? हिराकुंड हे धरण नदी कोणती असेल? हिराकुंड हे धरण पहा महानदीवरचं बघा ते धरण असून ओडिसा राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. नीलगिरी. नीलगिरी या पर्वतामध्ये सर्वोच्च शिखर कोणतं असेल? बघा सर्वांनी सांगायचे नीलगिरी या पर्वतामधलं सर्वोच्च शिखर म्हणजे कोणतं असेल? दोडा बेटा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 शिप्रा नदीच्या काठावर, शिप्रा नदीच्या काठावर कोणतं महत्त्वपूर्ण शहर आहे? उज्जैन पहा. हैदराबाद हे शहर नदी कोणती आहे? हैदराबाद हे शहर पहा मुशी नदीच्या काठावर आहे. नांदेड हे शहर गोदावरी नदीच्या काठावर आहे. पटना हे शहर कुठं आहे? गंगा नदीच्या काठावर आहे. उज्जैन पहा शिप्रा नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बिहारचे दुःखाश्रू कोणत्या नदीला म्हणतात? बिहारचे दुःखाश्रू कोणत्या नदीला म्हणतात? सर्वांनी सांगायचे कोसी नदीला पहा बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? तारापूर. भारतामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर. बघा तो ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू झाला होता, तर तो बघा तारापूर आता सध्या पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? सर्वांनी सांगायचे भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता असेल? तर बघा वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, लोकनायक हे टोपणनाव कोणाचं आहे? लोकनायक हे टोपणनाव कोणाचं आहे? सर्वांनी सांगायचे जयप्रकाश नारायण यांचं त्यांचं लोकनायक हे त्यांचं या ठिकाणी टोपणनाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, शुद्ध सोने. शुद्ध सोने किती कॅरेटचे असते? शुद्ध सोने बघा हे 24 कॅरेटचे असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, थुंबा. थुंबा हे काय आहे? उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे? थुंबा. बघा सर्वांनी सांगायचे थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र हे केरळ राज्यामध्ये थुंबा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो? मधुमेह कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे होतो? इन्सुलिन बघा या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह हा या ठिकाणी होत असतो. दुसरा क्रमांक पुढे, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कुठं आहे? जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. दुसरा क्रमांक पुढचा, मेळघाट हे अभय अरण्य कुठं आहे? मेळघाट अभय अरण्य. मेळघाट अभय अरण्य हे अमरावती जिल्ह्यामध्ये असून ते बघा वाघासाठी या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेलं आहे. दुसरा क्रमांक पुढचा, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून मादाम भिकाजी कामा यांचा उल्लेख होतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. कथकली. कथकली बघा हे लोकनृत्य कोणत्या राज्याचं आहे? कथकली. कथकली हे कुठलं आहे? कथकली केरळचं लोकनृत्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. उच्च न्यायालय. उच्च न्यायालय म्हणजे काय? हायकोर्ट. हायकोर्टमधील न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करतात? सर्वांनी सांगायचे उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणूक आहे राष्ट्रपती या ठिकाणी करत असतात. प्रश्न क्रमांक 24, मराठी भाषेचं लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? PYQ प्रश्न आहे. बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. मराठी भाषेचं लेखन बघा प्रामुख्याने देवनागरी लिपीमध्ये करतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण कोणतं असेल? भारतामध्ये विचारले ग्रेट निकोबार बेटामधलं सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण कोणतं असेल? इंदिरा पॉईंट हे काय आहे? भारताचं सर्वात दक्षिणेकडचं पॉईंट आहे. तोरणमाळचे पठार. सर्वांनी सांगायचे तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तोरणमाळचे पठार नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, कावीळ बघा हा खालीलपैकी कोणत्या भागावर परिणाम करतो? कावीळ हा रोग. कावीळ बघा हा प्रामुख्याने या ठिकाणी यकृत या भागावर या ठिकाणी परिणाम हा करत असतो. सरदार सरोवर हा प्रकल्प
कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? सरदार सरोवर बघा हा प्रकल्प, सरदार सरोवर बघा हा प्रकल्प या ठिकाणी नर्मदा नदीवरचा या ठिकाणी प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य होत. कुष्ठरोग हा खालीलपैकी कशापासून होतो? कुष्ठरोग, कुष्ठरोग बघा हा प्रामुख्याने जीवाणूपासून या ठिकाणी होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक बघा 32 या ठिकाणी का महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं जलविद्युत निर्मिती केंद्र कोणतं आहे? खोपोली. खोपोली हे जलविद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रत्नागिरी, रायगड, ठाणे, नंदुरबार. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला बघा सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो पहा, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती, शिपाई, हमाल, लिपिक, चालक बघा सर्वांसाठी बघा सर्व विषयांचे बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. आता बघा परीक्षेला कमी वेळ आहे. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF सोबत उत्तरासोबत चालू घडामोडीचे पण असतील. बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.